प्रॉन्स बिर्याणी कशी झाली आहे सांगू? मस्त. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बिर्याणी म्हटली की राईस पण बासमतीच हवा, म्हणून मी 1.5 वाटी बासमती राईस घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आहे. राईस कुक करून घेण्यासाठी मी कुकरमध्ये अर्ध्याच्या वर पाणी घेतलं आहे. त्यात 3 ते 4 चमचे मीठ ॲड केलं आहे आणि मसाल्याची टेस्ट राईसमध्ये उतरावी म्हणून मी यात आपले खडे मसाले ॲड केले. तेजपान, 1 वेलची, 4 काळी मिरी, 2 लवंग घालून वरचेवर कुकरचे झाकण लावून घेतले. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हे पाणी उकळताना त्यावर झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे मसाल्याची टेस्ट या पाण्यात उतरते. मग यात आपण धुवून घेतलेला तांदूळ ॲड करायचा आहे. आता आपला राईस शिजतो तोवर आपण बिर्याणीची तयारी करून घेऊयात. इथे मी 3 कांदे घेतले आहेत. हे कांदे आपल्याला उभे नाही तर आडवे कट करून घ्यायचे आहेत. त्यामुळे कांदा तळल्यानंतर त्याचा चुरा दिसत नाही. ते तुम्हाला कांदा तळताना कळेलच, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे तुम्ही बघत असाल कांद्याची जी आतली बाजू आहे, म्हणजे जे छोटे छोटे आकाराचे पीस आहेत कांद्याचे, ते मी बाजूला काढून ठेवते. ते आपण जेव्हा मसाला करू बिर्याणीचा त्यात ते आपण ॲड करूच. आता आम्ही इथे काजू घेतले आहेत. ते आपल्याला आतल्या बाजूने कट करून घ्यायचे आहेत. ते आतल्या बाजूने कट केल्यामुळे काय होतं ना, ते आतपर्यंत छान क्रिस्पी तळला जातो तो प्रत्येक काजू आणि बिर्याणी छान दिसतो. आता हे कट करत असताना तुमचे पण असे काजूचे तुकडे झाले असतील तर ते बाजूला काढून टाकायचे आणि खाऊन टाकायचे. आता मी इथे बिर्याणीचा मसाला करून घेण्यासाठी 1 कांदा, अर्धी वाटी खोबरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, कोथिंबीर व पुदिना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि याची फाईन पेस्ट करून घेण्यासाठी मी यात पाणी ॲड केलं होतं. आता इथे आपलं बिर्याणीचं मसाल्याचं वाटण रेडी झालं आहे. आता प्रॉन्स बिर्याणी करायची आहे म्हणून मी इथे प्रॉन्स फिश घेतले आहेत. ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. मग मी ते क्लीन करून घेते. आता प्रॉन्स क्लीन करत असताना ते काजूच्या आकाराचे असतात. त्याची मागची व आतली बाजू चाकूने कट लावून अशा ब्लॅक कलरची थ्रेडसारखा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे. असे सगळे प्रॉन्स मी स्वच्छ धुवून घेतले व एकदा परत पाण्याने धुवून घेतले. आता मी कढई धुवून त्यात 4 चमचे तांदळाचे पीठ ॲड केले. त्यात मीठ ॲड केलं व आपले मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदे लसूण मसाला आणि थोडी हळद व वरून कोथिंबीर घालून घेतली. व आपले प्रॉन्सला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हे कोरडंच पीठ लावून घ्यायचं आहे. यात मी पाणी घातलेलं नाही. आता हे कोट करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. लास्ट टाईम मी फिश फ्रायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, तेव्हा मी फिश फ्राय करून घेण्यासाठी फिशला कोटिंग करून घेण्यासाठी मी रवा आणि डाळीच्या पिठाचा यूज केला होता. आज मी तांदळाच्या पिठाचा यूज करते आणि आज आपल्याला डीप फ्राय करायचं आहे, शॅलो फ्राय करायचं नाही आहे. सगळ्यात आधी मी गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवलं आहे. त्यात आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, काजू तळायला जास्त वेळ लागत नाही, ते पटकन तळले जातात. पण गॅसचं फ्लेम तुम्हाला लोच ठेवायचा आहे आणि तो कंटिन्यू परतवायचा आहे. त्यामुळे काजू आतपर्यंत तळला जातो आणि तो खाताना आतपर्यंत छान मस्त असा क्रिस्पी लागतो. आता काजूला गुलाबी रंग आला की तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच तेलात मी कांदेही तळून घेणार आहे. आता हा कांदा तळत असताना तुमच्यात पेशन्स असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कांदा आपल्याला बारीक गॅसवरच तळायचा आहे. तो तेव्हाच क्रिस्पी होतो. मलाही खूप घाई असायची, मग मी कांदा लवकर तळला जावा म्हणून गॅसचं फ्लेम मोठाच ठेवायचे. त्यामुळे कांदा दिसतो क्रिस्पी, पण तो आतून मऊ लागतो आणि खाताना एवढी मजा येत नाही. म्हणून तो अगदी मंद गॅसवर आपल्याला कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघत असाल कांद्याला लालसर रंग आला आहे. आता तो थोडा अजून आपल्याला तळायचा आहे. त्याला असा ब्राउनिश कलर आला की त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला पण कंटिन्यू परतवत राहायचं आहे. कंटिन्यू परतवल्यामुळे काय होतं ना, कांदा जळत नाही किंवा एका साईडला लागत नाही, एकसारखा सगळीकडून तळला जातो. सुरुवातीला आपण कांद्याच्या फोडी तेलात घातल्या होत्या तेव्हा त्या जास्त वाटत होत्या. आता त्या तळून अगदी कमी झाल्या आहेत. म्हणून मी कांद्याच्या फोडी उभ्या न करता आडव्या करते आणि त्याचा चूरही होत नाही. आता हा कांदा थंड झाला की क्रिस्पी आणि गोड लागतो.
आपले काजू व कांदे तळून झाले आहे. आता याच कढईत आपल्याला प्रॉन्सही तळून घ्यायचे आहेत. आता प्रॉन्स तळत असताना ते तेलात टाकल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला वाट बघायची आहे. म्हणजे ती जी बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मग हळूच चमच्याने पलटवून दुसरी बाजू पण आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मग आपल्याला तिला अलट-पलट करून क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे. कारण प्रॉन्सला आपण जे तांदळाचं कोटिंग करून घेतलं होतं त्याची लेयर प्रॉन्सला घट्ट बसते व तांदळाच्या पिठाची लेयर डिस्टर्ब होत नाही. म्हणून सुरुवातीला आपल्याला या प्रॉन्सला चमचाच लावायचा नाही आहे. तो छान क्रिस्पी होईपर्यंत एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू आणि नंतर अलट-पलट करून ते क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही असे तळलेले प्रॉन्स पण एन्जॉय करू शकतात. जसं आपण फिश फ्राय खातो तसं प्रॉन्स फ्राय पण खूप सुंदर लागतात. आज आमच्या घरात बिर्याणी करायचं डिसाईड केलं म्हणून आम्ही आज प्रॉन्स बिर्याणी करणार आहे. नाहीतर मी हे असे तळलेले प्रॉन्स करते किंवा ते मसाला प्रॉन्स पोळीसोबत आम्ही खात असतो. आज मी तुमच्यासोबत प्रॉन्स बिर्याणी शेअर करणार आहे. सो त्याच्यासाठी मी इथे सगळे प्रॉन्स तळून घेतले, कांदे तळून घेतले, काजू तळून घेतले आणि सुरुवातीला जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो या कढईत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच तेलात मी 1 हिरवी मिरची घातली, जिरे घातले व तो मसाला ॲड करून तो छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. यात मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं. मीठ ॲड केल्यामुळे तो लवकर परततो. तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्याला साईडने असं तेल सुटायला लागलं की त्या स्टेजला आपल्याला आपले मसाले ॲड करायचे आहे. यात मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलं, 1 चमचा बिर्याणी मसाला ॲड करून घेतला होता. नंतर अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा कांदे लसूण मसाला मी यात घातला आणि हळद घातली होती. आता हेही मसाले आपल्याला छान मस्त परतवून घ्यायचे आहे. ते जळू नये म्हणून यात आपल्याला लवकर पाणी ॲड करायचं आहे. यात मी फक्त अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं कारण आपला 80% भात तर शिजलेलाच होता. आपला राईस शिजलेला आहे 80%. नंतर प्रॉन्स आपण तळून घेतले आहेत तेही शिजलेले आहेत. म्हणून यात मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आणि जे आपण प्रॉन्स तळून घेतले होते ते यात ॲड करायचे. आता हे तळलेले प्रॉन्स या मसाल्यात ॲड केल्यानंतर तुम्ही मसाला प्रॉन्स पोळीसोबत खूप सुंदर लागतात. एकदा हे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपल्याला बिर्याणी करून घ्यायची आहे म्हणून मी इथे कुकरमध्ये तूप घालून घेतलं आणि त्यात आपण जो सुरुवातीला राईस शिजवून घेतला होता तो राईस आपल्याला त्या राईसची लेअर कुकरला लावून घ्यायची आहे. राईसची लेअर लावल्यानंतर जे आपण मसाला प्रॉन्स करून घेतले होते त्याची लेअर पसरवून घ्यायची आहे. इथे मसाला प्रॉन्स कुकरमध्ये पसरवल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून मंद आचेवर 10 मिनटासाठी आपल्याला कुकर झाकून ठेवायचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात मी कांदे व काजू ॲड केलेच नाहीत. याआधी मी भरपूर वेळेस बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार केले आहेत. त्यात बऱ्याचदा मी कांदा व काजू बिर्याणी शिजवताना घालायचे, पण काय होतं ना कांद्याचा क्रिस्पीनेस बिर्याणी शिजवताना निघून जातो. म्हणून मी बिर्याणी प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर वरून तळलेले काजू व कांदे ॲड करते. मस्त मऊ लुसलुशीत शिजलेली बिर्याणी आणि त्या प्रत्येक घासात आलेला कुरकुरीत कांदा आणि काजू इतका अप्रतिम लागतो की काय सांगू. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मी इथे एका प्लेटमध्ये बिर्याणी सर्व करून घेतली. त्यावर मस्त असा कुरकुरीत कांदा घालून घेतला, काजू घातला आहे, वरून कोथिंबीर ॲड केली आहे आणि सोबत लिंबू आणि तांदळाचा पापड. चला तर मग कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्की कळवा.